विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सेट परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. रिसर्च ऍप्टिट्यूड. रिसर्च ऍप्टिट्यूड आपण आजच्या या सेशनमध्ये आपण शिकणार आहे. रिसर्च ऍप्टिट्यूड म्हणजे काय, रिसर्च ऍप्टिट्यूडची व्याख्या, रिसर्च ऍप्टिट्यूडची जे काही संशोधन पद्धती आहे, वैशिष्ट्य आहे, ते हे सर्व जे आहे आपल्याला आजच्या या सेशनमध्ये जे आपल्याला शिकायचं आहे. बघा, आता सर्वप्रथम आपण पाहूया या रिसर्चची व्याख्या. ओके, बघा, रिसर्च म्हणजेच संशोधन. रिसर्च म्हणजे संशोधन. आता त्याची व्याख्या काय म्हणते बा, नवीन ज्ञानाचा शोध घेणे, आधीच्या ज्ञानाची पडताळणी करणे किंवा एखाद्या समस्येचे वैज्ञानिक पद्धतीने उत्तर शोधण्याची प्रक्रिया, त्यालाच काय म्हणतात, रिसर्च. ज्या विद्यार्थ्यांचं एमफिल झालेलं आहे, ज्यांचे पीएचडी चालू आहे, त्यांच्यासाठी हा जो टॉपिक्स आहे, हा टॉपिक्स त्यांच्या ओळखीचाच आहे. कारण की जो मी शिकवणार आहे या टॉपिक्स मध्ये संशोधनाविषयी सर्व माहिती, विषय निवडीपासून तर सादर करण्यापर्यंत तुमचं जे संशोधन आहे ते सर्व जे आहे पीएचडीच्या विद्यार्थ्यांना आणि एमफिलच्या विद्यार्थ्यांना सर्व माहिती याच्याबद्दल असते. तर नवीन ज्ञानाचा शोध घेणे, रिसर्च मधून जे आहे ते एखादी माहिती जी आहे ते प्रकाशित करणे किंवा जे आधीची एखादी इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशनला पडताळून पाहणे किंवा एखादी समस्या आहे, आता एखादी रिसर्चसाठी विषय निवडत असताना त्या विषयामध्ये असलेली समस्या, अडचणी ह्या जाणून घेऊन, माहिती करून, त्याबद्दल संशोधन करून, त्या विषयाशी संबंधित संशोधन करून त्या विषयावर उपाय योजना करण्याचं जे काम आहे ते या संशोधन पद्धतीमधून निष्कर्ष जे आहे, निष्कर्ष प्रति जे काही उपाययोजना आहे ते करण्याचं काम या संशोधनाप्रती आपण करत असतो. म्हणून संशोधन हा खूप महत्वाचा पार्ट आहे. संशोधनामधून वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लागलेला आहे, वेगवेगळ्या अडचणींवर उपाय शोधलेले आहे. कशामुळे? तर संशोधन केल्यामुळे. आज एक उदाहरण तुम्हाला, कोरोनाचा जो रोगराई जी पसरली होती आपल्या इथे 2019 या वर्षी, जे कोरोनाचा महामारी रोग जो आपल्या भारतामध्ये पूर्ण जगामध्ये फैलला होता, तर त्यावर जे उपाय आहे, जे काही वॅक्सिन जे आहे आपल्या तयार केलं, तर कशामधून झाले आहे? रिसर्च मधून. जो व्हायरस आहे त्या व्हायरसवरती रिसर्च करून त्या व्हायरसला मिटवण्यासाठी एक मेडिसिन जे आहे, कोवॅक्सिन जे आहे निर्माण केली, त्याच्यावर संशोधन केलं की हे उपायकारक आहे का बा त्या रोगावरती. तर त्यामुळे त्या संशोधनामधून त्या वॅक्सिन तयार झाल्या आणि तेच निष्कर्ष आहे की संशोधन केल्यामुळे जे काही अडचणींवर मात करून जो उत्तर किंवा एखादी आपल्याला पर्याय निर्माण होतो, त्यालाच काय म्हणत असतं? संशोधन. संशोधन केल्यामुळे एखाद्या गोष्टीची निर्मिती कशी झाली किंवा एखाद्या अडचणींवर उपाय कसे शोधले किंवा एखादी अडचण आहे, जसं एखादी आदिवासी भागामधल्या काही कुपोषण आहे, तर यावरती संशोधन करून त्यांच्यावरती उपाययोजना करण्याचं, सरकारला सल्ला देण्याचं काम जे आहे, तर कशामधून होणार? संशोधनामधून. जोपर्यंत संशोधन होणार नाही तोपर्यंत त्या एखाद्या प्रक्रियेचं निरासन जे आहे ते होऊ शकणार नाही. तर त्यामुळे संशोधनाचा पाठ हा खूप महत्वाचा आहे. संशोधन केल्यामुळेच निष्कर्ष निघत असतो आणि निष्कर्षामुळे त्या निष्कर्षावरून उपाययोजना करण्याचं काम किंवा उपाय करण्याचं काम जे आहे ते ही सिस्टीम करत असते. ते हे संशोधन महत्वाचं आहे. म्हणून आधीच्या ज्ञानाची पडताळणी करणे, जे एखादी संशोधन झालेली एखादी घटना आहे तर त्या घटनेवर अजून पुन्हा सखोल ज्ञान कसं मिळते, सखोल पुन्हा अजून प्रक्रिया करून त्यामध्ये बदल कसा करता येईल, हे कशामधून होत असते? संशोधनामधून होत असते. म्हणून संशोधन हे खूप महत्वाचं आहे. आणि मी पहिले सांगितले, एखाद्या समस्येचे वैज्ञानिक पद्धतीने उत्तर शोधणे. वैज्ञानिक म्हणजे प्रयोग. सायन्समध्ये प्रयोग केल्या जातात, त्या प्रयोगांती जे काही निष्कर्ष निघत असतात, जे काही रिझल्ट येत असतो, त्यालाच काय म्हणत असतात? रिसर्च. तर ह्याच असते समस्येचे वैज्ञानिक पद्धतीने उत्तर शोधण्याचं काम जे आहे ते रिसर्च, संशोधन हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे संशोधन म्हणजे नवीन ज्ञानाचा शोध घेणे, आधीच्या ज्ञानाची पडताळणी करणे आणि एखाद्या समस्येचे वैज्ञानिक पद्धतीने उत्तर शोधणे, ही प्रक्रिया संशोधनामध्ये असते. आता संशोधन अभियोग्यता, रिसर्च ऍप्टिट्यूड. बघा, रिसर्च ऍप्टिट्यूड. रिसर्च ऍप्टिट्यूड म्हणजे
संशोधन करण्याची आवश्यकता असलेली विचारशक्ती, निरीक्षण क्षमता, विश्लेषण कौशल्य, वस्तुनिष्ठता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या 5 गोष्टींचा विचार केला जाते जेव्हा संशोधन करत असताना. विचारशक्ती, निरीक्षण क्षमता, विश्लेषण कौशल्य. विचारशक्ती म्हणजे त्या गोष्टीचं संशोधन करण्याची एक प्रेरणा किंवा एक उत्सुकता. निरीक्षण क्षमता, त्याला एक म्हणजे प्रॅक्टिकली जर म्हटलं तर एखादी गोष्टीची आपल्याला माहिती घेण्यासाठी जेवढी आपली एखादी गोष्ट आपल्याला माहित नाही ती गोष्ट माहित करण्यासाठी जेवढे सर्वप्रथम उत्सुकता असते तर ती उत्सुकता असली पाहिजे. आणि विश्लेषण कौशल्य असलं पाहिजे, त्या गोष्टीचं विश्लेषण करता आलं पाहिजे. त्यामध्ये वस्तुनिष्ठता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पद्धतीने त्या गोष्टीला तपासून निष्कर्षापोक्ती संशोधन करता आलं पाहिजे. त्याला संशोधन अभियोग्यता म्हणजे रिसर्च ऍप्टिट्यूड. आता या संशोधन अभियोग्यतेमध्ये काही संशोधनाची वैशिष्ट्य आहे बघा. वैशिष्ट्यांमध्ये नवीन ज्ञान निर्माण करणे, विद्यमान ज्ञानाची पडताळणी करणे, समस्या सोडवणे, नवीन सिद्धांत विकसित करणे. त्यानंतर 5व्या नंबर धोरणे व निर्णय घेण्यासाठी माहिती उपलब्ध करून देणे. बघा, नवीन ज्ञान निर्माण करणे. आता नवीन ज्ञान कसं निर्माण होणार? जेव्हा एखाद्या ज्ञानाची तुम्हाला माहिती हवी असते, एखाद्या गोष्टीची माहिती हवी असते, त्यावेळेस तुम्हाला प्रत्यक्ष तिथे जाऊन भेटावं लागते. त्या जिथं घटना घडली आहे त्या घटनेची माहिती घ्यावी लागते. किंवा तुम्हाला एखादी विषय तुम्ही निवडलेला आहे त्या विषयाच्या संबंधित काही माहिती घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम जे आहे प्रत्यक्ष भेटी द्याव्या लागतात, तिथलं माहिती घ्यावी लागते. त्यानंतर त्या माहितीची, त्या ज्ञानाची पडताळणी करावी लागते. तुम्ही हे माहिती जे खरी आहे किंवा खोटी आहे की बनावट आहे, ओके, तर ती माहिती तुम्हाला पडताळणी तुम्हाला करता आली पाहिजे. त्यानंतर ती पडताळणी केल्यानंतर जेव्हा एखादी समस्या आहे तर ती समस्या सोडवता आली पाहिजे. कुपोषणासारखी समस्या आहे, लोकसंख्येसारखी समस्या आहे वाढत आहे, रोगराईवर समस्या आहे, ते समस्या सोडवण्यासाठी तुमच्याजवळ कशा पद्धतीनं तुम्ही समस्या सोडवाल तर त्याचं तुमचं कौशल्य त्या पद्धतीत तुमच्याजवळ असलं पाहिजे. त्यानंतर नवीन सिद्धांत विकसित करणे, त्या समस्येवरती आपले स्वतःचे सिद्धांत निर्माण करू शकतो की आपण आपला सल्ला देऊ शकतो. जसे आपले अमर्त्य सेन आहे अर्थतज्ञ, यांनी काही आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये काही त्यांचं योगदान आहे तर कशामुळे दिलंय? त्यांच्या अर्थशास्त्राच्या अभ्यासामधून त्यांनी जे शोध लावले त्यांचे नवीन सिद्धांत त्यांनी विकसित करून दिले. रेकॉर्ड आहे, मार्शल आहे, ॲडम स्मिथ आहे, यांनी स्वतःचे सिद्धांत तयार करून अर्थव्यवस्थेमध्ये बदल करण्यासाठी, अर्थव्यवस्थेला वेगळी दिशा देण्यासाठी काही जे शोध लावले आहे त्याला नवीन सिद्धांत विकसित करणे त्यांनी सिद्धांत केले. जसं प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स आहे, तशासारखे ग्रंथ निर्माण करून अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा देण्याचं काम जे आहे तर कशामुळे झालंय तर नवीन सिद्धांत विकसित करून हे निर्माण झालेलं आहे. त्यानंतर धोरणे व निर्णय घेण्यासाठी माहिती उपलब्ध करून देणे. धोरण आणि निर्णय बघा, धोरणे आणि निर्णय कोण घेत असतात? अर्थतज्ञ व्यक्ती किंवा जे सरकारमध्ये सिस्टीममध्ये जे काही व्यवस्था आहे, सिस्टीम आहे ती घेत असते. तर हे जे आपले संशोधन आहे ते संशोधन कशासाठी असते? सरकारला एक उपदेश देण्यासाठी की हे आम्ही संशोधन केलं आहे, अशा प्रकारचं आहे, हे आहे आणि अशा प्रकारची उपाययोजना आहे. तर तुम्ही जेव्हा सरकारमध्ये असताना प्रत्येक कायद्याची अंमलबजावणी करतात, प्रत्येक जसं पर्यावरण आहे, अर्थव्यवस्था आहे, कृषी संदर्भात आहे किंवा म्हणजे मेडिसिन संदर्भात आहे किंवा शैक्षणिक संदर्भात आहे, तर ज्या काही संशोधनांती जे काही तुम्ही प्रयोग केलेले आहे किंवा तुम्ही निष्कर्ष काढले, तुम्ही जी उपाययोजना किंवा धोरणे जे तुमची निश्चित केले आहे त्या धोरणासंदर्भातची माहिती तुम्ही सरकारला तुमच्या अहवालानुसार तुम्ही त्यांना देऊन त्यामध्ये बदल करण्यासाठी तुम्ही जे आहे ते सादर करत असतात. आणि तुमचे जे हे संशोधन आहे हे जे संशोधन आहे ते त्या डिपार्टमेंटला जाऊन त्या पद्धतीची उपाययोजना करण्याचं जे काम आहे तर ते सिस्टीम करत असते, ते सरकार करण्याचं काम करत असते. जसं स्वामीनाथन आयोग आहे ज्यांनी कृषीच्या संदर्भामध्ये काही बदल केलेले आहे, काही सायन्समध्ये आहे, CV रमन साहेब आहे यांनी सुद्धा काही बदल केलेले आहे सायन्सच्या याच्यामध्ये. जसं क्षेपणास्त्राचे डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब आहे, क्षेपणास्त्राचा जे शोध आहे, नवीन नवीन क्षेपणास्त्र तयार केलेले आहे, पृथ्वीसारखे, नागसारखे. कशामुळे? संशोधनामुळे. त्यांनी धोरणे निश्चित केली, निर्णय घेण्याची माहिती उपलब्ध करून दिली, त्यामुळे हे अशा पद्धतीचं संशोधन निर्माण झालं. तर अशा पद्धतीचे संशोधनाचे वैशिष्ट्य आहे नवीन ज्ञान निर्माण करणे, विद्यमान ज्ञानाची पडताळणी करणे, समस्या सोडवणे, नवीन सिद्धांत विकसित करणे आणि धोरणे व निर्णय घेण्यासाठी माहिती उपलब्ध करून देणे. ओके, धोरणे आणि निर्णय घेण्याचं काम सरकार करत असतात आणि त्यांना हे अशा पद्धतीचे अहवाल जेव्हा मिळत असते ते या अहवालावरून अभ्यास करून त्यांच्या त्या विभागामार्फत बदल करण्याचं काम जे आहे संशोधनाप्रती होत असते. जोपर्यंत बदल घडवायचा एखाद्या गोष्टीमध्ये संशोधन आवश्यक असतात, हे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर
संशोधनाची काही वैशिष्ट्य आहे. वैज्ञानिक पद्धतीवर आधारित असते पहिलं संशोधन. दुसरं आहे वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह असते. तिसरं आहे तर्कशुद्ध असते. चौथं नियोजनबद्ध असते. त्यानंतर पुनर्पडताळणी करता येते. त्यानंतर निष्कर्ष पुराव्यावर आधारित असतात. ओके, वैज्ञानिक पद्धतीवर आधारित असते. संशोधन कोणतेही असले तर वैज्ञानिक पद्धतीवर आधारित असते. भोपंगपट्टी नसतात. जे संशोधन केला जाते ते त्यांचा सखोल अभ्यास करून सादर केला जाते. हे आयती माहिती घ्यायची इकडची तिकडची बस जमा करून फक्त संशोधन, अशाला काही अर्थ नसतो. कारण संशोधन, तुम्ही जेव्हा एखादी संशोधन सादर करत असता तर संशोधन कमिटी जी असते तर ती सगळ्या गोष्टीची पडताळणी करत असते. माहिती या एखादी विषय निवडला ते या विषयावर आधी संशोधन झालेले आहे का, ती सगळं माहिती जे आहे ते तुम्हाला ऑनलाईन आता उपलब्ध असतात, तर त्यामुळे मिळत असते. त्यामुळे वैज्ञानिक पद्धतीवर आधारित संशोधन असते तर हे भोकंपट्टी नसते. लक्षात ठेवा. वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह असतात. जे माहिती आहे खरी खरी माहिती असते, तर खोटी माहिती नसते. तर्कशुद्ध असते. नियोजनबद्ध पद्धतीने असते. त्यानंतर पुनर्पडताळणी करताना जे संशोधन तुम्ही केलं त्यामध्ये अजून पडताळणी करून त्यामध्ये काही बदल करण्याचं काम, की जे संशोधन केलं त्यामध्ये काही चुका आहे किंवा दुरुस्ती आहे करता येते. त्यानंतर निष्कर्ष पुराव्यावर आधारित असतात. पुरावे, ज्या विषय निवडला आहे तुम्ही त्या विषयाशी संबंधित काही पुरावे तुम्हाला सादर करावे लागतात. माहिती सादर करावी लागते. प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेटी द्याव्या लागतात. अशा पद्धतीचं जे संशोधन आहे ते निष्कर्षाच्या पुराव्याच्या आधारावर असते. ते निरर्थक हे पुराव्याच्या आधारावर नसते. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर संशोधनाचे प्रकार आहेत. पहिला आहे मूलभूत संशोधन, बेसिक रिसर्च. बेसिक रिसर्च म्हणजे काय येतात, नवीन ज्ञान मिळवण्यासाठी तात्काळ उपयोग नसतो. त्यानंतर सिद्धांत विकसित होतात. मूलभूत संशोधनामध्ये बेसिक रिसर्च आहे. नवीन ज्ञान मिळवण्यासाठी तात्काळ उपयोग नसतो आणि सिद्धांत विकसित होतात. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर संशोधन. तर अशा प्रकारचं हे मूलभूत संशोधन एक आहे. त्यानंतर आहे दुसऱ्या नंबरला उपयोजित संशोधन, अप्लाइड रिसर्च. प्रत्यक्ष समस्या सोडवण्यासाठी आणि व्यावहारिक उपयोगासाठी हे संशोधन केले जाते. उपयोगित संशोधन म्हणजे दोन, प्रत्यक्ष समस्या सोडवण्यासाठी याचा वापर केला जातो आणि व्यावहारिक उपयोगासाठी. उदाहरणार्थ ऑनलाईन शिक्षण अधिक प्रभावी कसे करावे यासाठी संशोधन केले जाते. तर ऑनलाईन जसे शिक्षण आहे तर कशावर आधारित झालेलं आहे, संशोधन करून. प्रत्यक्ष समस्या सोडवण्यासाठी संशोधन केलंय. त्यानंतर हे ऑनलाईन शिक्षण, जे कोरोना काळामध्ये काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण घेतलंय तर ते प्रभावी कसं ठरू शकते त्यामध्ये वेगवेगळे संशोधन त्यांनी केलं. जसं डिजिटल माहिती, जे डिजिटल प्रकारची माहिती प्रकाशित केलेली आहे, चलचित्र आहे किंवा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यासाठी डायग्राम वगैरे आहेत. अशा पद्धतीने जे काही विद्यार्थ्यांना लवकरात लवकर शिकता आलं पाहिजे अशा पद्धतीनं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्याला ऑनलाईन शिक्षण अधिक प्रभावी कसे करावे अशा प्रकारचं हे दुसऱ्या नंबरचं उपयोजित संशोधन. कृती संशोधन, यामध्ये शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी स्वतःच्या कामातील समस्या सोडवण्यासाठी करतात. उदाहरणार्थ वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे. आता शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी, बघा काही केंद्र प्रमुख आहे, दर महिन्याला काही केंद्र प्रमुखामार्फत शिक्षकाची एक कार्यशाळा भरत असतात. त्यांना त्या त्या पद्धतीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने शिकवा, तशा पद्धतीने शिकवा, काही इन्फॉर्मेशन देतात. विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवण्यासाठी काही टिप्स देतात. तर कशा प्रकारचं, तर विद्यार्थ्यांना वर्गातील जी उपस्थिती वाढवण्यासाठी एकाचा आनंददायी शिक्षण जर विद्यार्थ्यांना जर देण्याचा प्रयत्न केला, त्यांना समजण्यासाठी एक सहानुभूतीपूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न केला तर विद्यार्थ्यांना एक आवड निर्माण होते. खेळांच्या माध्यमातून, चलचित्रांच्या माध्यमातून, कॉम्प्युटरच्या माध्यमातून, डिजिटल पद्धतीने जे शिकवण्याचा प्रयत्न केला किंवा एखादी म्हणजे आनंददायी वातावरण निर्माण करून जर शिकवण्याचा प्रयत्न केला तर वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी हे कृती संशोधन, ऍक्शन रिसर्च जे आहे खूप महत्वाचं असते. त्यानंतर वर्णनात्मक संशोधन, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, एखाद्या परिस्थितीचे वर्णन करणे. उदाहरणार्थ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या अभ्यास सवयी आहे ते यामध्ये सुद्धा याचा खूप उपयोग होतो. वर्णनात्मक संशोधन एखाद्या परिस्थितीमध्ये डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च जे आहे विद्यार्थ्यांमध्ये, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय, आवड जी आहे ती निर्माण होते. जसं जर तुमचा एखादी टॉपिक शिकवला तर त्यांना प्रश्न उत्तरे सोडवण्यासाठी देणे. 100 मार्काचा प्रश्न 50 आहे, 25-25 मार्काच्या एका टॉपिक्सवर देऊन त्यांची एक आवड निर्माण करणे. तर गणिताचा मॅथ वगैरे ते मॅथचे प्रश्न, एखादी मॅथचा टॉपिक शिकवल्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी देणे. तर हे अशा प्रकारचं जे आहे ते ऍक्टिव्ह जे आहे ते डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च जे आहे हा महत्वाचा असतो वर्णनात्मक संशोधनाचा. त्यानंतर विश्लेषणात्मक संशोधन आहे. बघा, माहितीचे विश्लेषण करून निष्कर्ष काढणे. त्यानंतर ऐतिहासिक संशोधन, भूतकाळातील घटनांचा अभ्यास, भूतकाळामध्ये घडलेला अभ्यास आहे. बघा, जसं एखादी आता आपला भूतकाळामध्ये घडलेला कसा आहे
आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यासावर काही जर शिकवायचं काम पडलं तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिकृती आपल्यामध्ये निर्माण करून, एखादा पेहराव निर्माण करून तो तशा पद्धतीने आपण जाऊन तसं विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या शैलीमध्ये, त्यांच्या विचारांच्या पद्धतीमध्ये, त्यांच्या तलवार पकडण्याची शैली आणि त्यांनी जे मराठा साम्राज्य निर्माण केलं, महाराष्ट्रामध्ये जे अद्भुत जे आपलं राज्य निर्माण करून एक मराठ्यांची ओळख संपूर्ण जगामध्ये निर्माण केली म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी, तशा पद्धतीनं एक पेहराव निर्माण करून विद्यार्थ्यांना त्यांच्या पद्धतीनुसार छत्रपती शिवाजी महाराज आपण 100% नाही बनू शकतो, त्याचे 5% विचार घेऊन जर त्यांच्या पद्धतीनं जर शिकवण्याचा प्रयत्न केला तर भूतकाळाच्या या घटनांचा अभ्यास करून जे विद्यार्थ्यांना आपल्या एक प्रकारचा प्रभाव पाडून हे ऐतिहासिक संशोधन खूप महत्वाचं असते. ओके. त्यानंतर प्रायोगिक संशोधन, कारण आणि परिणाम तपासणे. बघा HO2 हायड्रोजन आणि ऑक्सिजन, HO2 हायड्रोजन प्लस ऑक्सिजन मुळे काय होत असते, पाणी निर्माण होत असते. तर ते प्रयोगांती आपण निर्माण करू शकतो प्रयोगशाळेमध्ये. एखादी प्रयोग आहे, जसं ऑक्सिजनमुळे आग निर्माण होते, काही केमिकल्स असतात, काही जे असतात केमिकल्स प्रयोगशाळेमध्ये तुम्हाला माहिती आहे, केमिकल्स घेऊन काही प्रयोग केल्या जाते. तर केमिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये तुम्ही आता जे काही सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांना काही सांगण्याचं काही काम नाही, का त्यांच्या ओळखीचा विषय आहे प्रायोगिक संशोधन. एक्सपेरिमेंटल, एखाद्या गोष्टीवरती एक्सपेरिमेंटल करत असताना काही घटक असतात, त्या घटकांचं कारण आणि त्या कारणामधून निघणारा जो परिणाम आहे ते तपासणे म्हणजे प्रायोगिक संशोधन. या संशोधनाचा सुद्धा एक महत्वाचा पार्ट जो आहे तो या रिसर्चमध्ये असतात. त्यानंतर संशोधन प्रक्रिया, रिसर्च प्रोसेस. आता रिसर्च जे प्रोसिजर आहे ते कशी चालते, एखादी तुम्हाला PhD करायची तर तुमचे PhD करत असताना तुमची पहिली प्रोसिजर काय, तर समस्या निवडणे. समस्या निवडत असताना तुम्हाला सब्जेक्ट जो तुम्ही निवडता तर कशाच्या आधारावर निवडता, की एखादी आदिवासी, जसं आता एखादी महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भामध्ये, पश्चिम विदर्भामध्ये जर विचार केला आपण तर गोंड जमात आहे आणि धारणी चिखलदरा साईडने कोरकू जमात आहे. तर यांचा बघा आपल्या जसं अमरावती जिल्ह्यामध्ये कोरकू जमात आहे, धारणी तालुका चिखलदरा त्या परतवाडा साईड, या साईड जेवढा विकास पाहिजे तेवढा विकास झालेला नाही. पण त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, तिथलं प्रत्यक्ष संशोधन करण्यासाठी आपल्याला तिथली समस्या शोधावी लागेल, की पहिले मुळात समस्या काय आहे तिथली. कुपोषणाचा भाग आहे, कुपोषणाच्या याच्यावर तुम्ही समस्या शोधू शकता. तर अशी एखादा विषय निवडताना काय कराल, की पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, तर तुम्ही जर अशा घटनांवरती जर संशोधनाचा विषय जर निवडायचा असला तर असं तुम्ही निवडू शकता, पश्चिम विदर्भातील कुपोषण संबंधित जे काही आदिवासींच्या समस्या यावरती तुम्हाला विषय निवडता येऊ शकते. तर तुम्हाला पहिले समस्या निवडावी लागेल तिथली, मग त्या समस्येच्या आधारावर तुम्हाला तुमचा विषय निवडावा लागेल. त्यानंतर साहित्याचा आढावा. आता तुम्हाला साहित्य काय लागेल यासाठी, समस्या तर तुम्ही निवडली आहे, तुम्हाला विषय निवडला आहे, तुम्ही साहित्याचा आढावा, साहित्य तुम्हाला निवडावं लागेल. त्यानंतर उद्दिष्टे निश्चित करावे लागेल तुम्हाला. त्यानंतर गृहीतक तयार करावं लागेल. संशोधन तुम्हाला रचना तयार करावी लागेल. त्यानंतर नमुना निवड पद्धती आहे. त्यानंतर माहितीचं संकलन करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर माहिती संकलन केलेली जी माहिती आहे, तुम्ही इन्फॉर्मेशन ते खरी आहे की खोटी, याचं विश्लेषण करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला निष्कर्ष काढावा लागेल त्या माहितीच्या आधारावर, आणि सर्वात शेवटी तुम्हाला अहवाल लेखन लिहावं लागेल. म्हणजे तुम्हाला संशोधन करत असताना रिसर्च प्रोसिजर मध्ये समस्या निवड, साहित्याचा आढावा, उद्दिष्टे निश्चित करणे, गृहीतक तयार करणे, संशोधन रचना, नमुना निवड, माहिती संकलन, माहितीची विश्लेषण आणि निष्कर्ष आणि अहवाल, या सर्व 10 गोष्टींमधून तुम्हाला या प्रोसिजर मधून जावे लागेल. तेव्हा कुठे तुम्हाला संशोधन प्रक्रिया ही शेवट याचा होऊ शकेल. त्यानंतर आता यामध्ये संशोधन करणे काही संशोधन समस्या येतात, रिसर्च प्रॉब्लेम येतात. संशोधनासाठी निवडलेले प्रश्न म्हणजे संशोधन समस्या. तुम्ही जे निवडलेले प्रश्न आहे तर तुमच्यासाठी संशोधन समस्या असते म्हणजे कशी, याबद्दल माहिती तुम्हाला सखोल माहिती घ्यावी लागेल. ह्या सुद्धा तुम्हाला समस्या येऊ शकतात. चांगल्या संशोधन समस्येची वैशिष्ट्य कशी असतात बघा. संशोधन कसं स्पष्ट, संशोधन हे योग्य असलं पाहिजे, संशोधन नवीन असलं पाहिजे, संशोधनाची माहिती ही महत्वाची असली पाहिजे, आणि तुमचं केलेलं तुम्ही संशोधन हे व्यवहार्य असलं पाहिजे. त्याचा व्यावहारिक उपयोगामध्ये त्याचा उपयोग झाला पाहिजे. व्यावहारिक ज्ञान जे आहे खूप महत्वाचं असते. ओके. त्यानंतर यामध्ये गृहीतक आहे, हायपोथेसिस. संशोधन सुरू करण्यापूर्वी केलेला संभाव्य अंदाज. डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढते. डिजिटल शिक्षण हे खूप महत्वाचं आहे, कॉम्प्युटराइज आहे. जर आजकाल आपण ऑनलाईन क्लासेस घेतो, आता जसं मी तुम्हाला हे शिक्षण आता जसं गृहीतक शिकवतो बघा, तर डिजिटल म्हणजे कसं, तर हे इथं बघा हायपोथेसिसचा एक पार्ट दिलेला आहे.
त्यानंतर H1 हा, इकडे पुन्हा सायन्सच्या प्रकारातलं दिलेलं आहे एक उदाहरण. ते डिजिटल झालंय. म्हणजे यावरून तुम्हाला माहिती आहे संशोधन सुरू करण्यावर केलेला संभाव्य प्रयत्न. तुम्ही संशोधन सुरू केलाय, प्रयोग सुरू केलाय, त्याचा निष्कर्ष काढायचा आहे, समस्या शोधायची आहे, तर कशा पद्धतीने शोधा, तर तुम्हाला डिजिटल शिक्षण तुम्हाला महत्वाचं आहे. डिजिटल पद्धतीने जर तुमच्या जवळ विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढवायची असेल तर डिजिटल शिक्षणाचा एक पर्याय जे तुम्हाला महत्वाचा आहे या शिक्षणामध्ये. त्यानंतर गृहीतकाचे प्रकार. शून्य गृहीतक H1 ला आहे पर्यायी गृहीतक अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. त्यानंतर आहे चल व्हेरिएबल्स. पहिला आहे चल, स्वतंत्र चल आहे इंडिपेंडंट व्हेरिएबल, ज्यामध्ये संशोधक बदल करत असतो, शिक्षण पद्धतीमध्ये बदल करत असतो. त्यानंतर दुसऱ्या नंबरला अवलंबित्व चल डिपेंडंट व्हेरिकल, ज्यावर परिणाम होतो. त्यामध्ये विद्यार्थ्यांची गुण जे आहे, जसं एखादी पेपर आपण सोडवायला दिला तर त्या सोडवलेल्या पेपरमधून विद्यार्थ्यांची जे शैक्षणिक पात्रता आपण तपासतो, कुठपर्यंत अभ्यास आलेला आहे, विद्यार्थी किती अभ्यास करतो, त्याची पात्रता किती आहे, तो किती त्याने अभ्यास करून मार्क्स कमवलेले. तर एखादी पेपर घेतल्यानंतर जो रिझल्ट दिला जातो तर त्यामध्ये रिझल्ट मधून विद्यार्थ्यांची गुण तपासले जाते. यानंतर यामधून व्हेरिएबल डिपेंडिंग व्हेरिएबल, ज्यावर परिणाम होतो, विद्यार्थ्यांचे गुण तपासले जाते, त्याला व्हेरिएबल अवलंबित्व चल. म्हणजे संशोधनात गृहीतक आणि चल यांचे अचूक ज्ञान असल्यास संशोधन प्रक्रिया अधिक प्रभावी होते. त्यानंतर संशोधन रचना पाहता रिसर्च डिझाईन, संशोधन करण्याचा आराखडा. रिसर्च प्लॅन, तुम्ही एखादी गोष्ट शोधत असता तर रिसर्च प्लॅन तुमच्या जवळ असला पाहिजे. त्यामध्ये पद्धत असली पाहिजे, नमुना असला पाहिजे, त्या रिसर्च मध्ये साधन असली पाहिजे, त्यामध्ये विश्लेषण असलं पाहिजे, यांचा समावेश यामध्ये असतो. कशामध्ये, तर संशोधन रचना रिसर्च डिझाईन मध्ये. त्यानंतर माहितीचे प्रकार. बघा, माहितीचे प्रकार म्हणजे संशोधनामध्ये महत्वाचे आहे. प्रथम माहिती म्हणजे तुमच्याजवळ स्वतः गोळा केलेली माहिती. आता स्वतः म्हणजे कशी, की प्रत्यक्ष तुम्हाला जो सब्जेक्ट निवडलाय त्या सब्जेक्टशी रिलेटेड तुम्हाला त्या घटनेवरती, जो तुम्ही सब्जेक्ट निवडला आहे, तुमचा विषय आहे, त्या विषयावरती तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेट द्यावं लागेल. तिथं प्रत्यक्ष तुम्हाला माहिती गोळा करावी लागेल, त्याचं विश्लेषण करावं लागेल. ती स्वतः गोळा केलेली, म्हणजे स्वतः जाऊन गोळा केलेली माहिती म्हणजे ती माहिती असते प्राथमिक माहिती. नाहीतर काही विद्यार्थी असतात की जे कॉम्प्युटर आता ऑनलाईन सगळं झाल्यामुळे ऑनलाईन माहिती मिळते, तीच माहिती धरायची, पेस्ट करायची, असं चालत नाही. प्रत्यक्ष माहिती महत्वाची, म्हणजे स्वतः गोळा केलेली माहिती. काही मी उदाहरण देतो तुम्हाला यामध्ये. जसं एखादी माहिती तुम्हाला स्वतः गोळा करायची आहे तर कसं, मुलाखत घेऊन गोळा केलेली माहिती, त्यानंतर प्रश्नावली तयार करून केलेली माहिती, त्यानंतर निरीक्षण करून तयार केलेली माहिती. मुलाखत म्हणजे कशी, प्रत्यक्ष भेटून त्याच्याकडून माहिती जाणून घेणे. जसं न्यूजवर वगैरे तुम्ही पाहता मुलाखत घेत असतात, चांगले जे काही पर्सनल जे काही म्हणजे जे लोक आहे चांगले महान, जे त्यांच्या फील्डमध्ये चांगलं काम केलेलं आहे, सोशल वर्कर वगैरे मध्ये काम केलेलं आहे, काही पॉलिटिक्स आहे, काही अभिनेते वगैरे यांची मुलाखत घेत असतात. तर ते मुलाखतीमधून जी माहिती गोळा करतो आपण त्याला प्राथमिक माहिती म्हणतात. त्यानंतर प्रश्नावली. जसं आता प्रश्नावलीमध्ये कसं की रेशन कार्ड आहे, रेशन कार्ड वरती कोणाकोणाला, आता मी ज्यावेळेस MA इकॉनॉमिक्स मध्ये माझं शिक्षण चालू होतं त्यावेळेस एक सर होते, त्यांनी मला म्हणजे माहिती गोळा करण्यासाठी एक फॉर्म दिला होता की जिथं जे म्हणजे रेशन कार्डवाले आहे, म्हणजे पिवळे किंवा गुलाबी शेंद्री कलरचे, त्यांची माहिती गोळा करायची होती, इन्फॉर्मेशन द्यायची होती. त्या संदर्भातला प्रश्नावली निर्माण केली होती. ती प्रश्न भरून त्यांच्याकडून माहिती जाणून घ्यायची, हो किंवा नाही अशा. निरीक्षण, प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेटून निरीक्षण करून आपल्या डोळ्यासमोर जी प्रत्यक्ष घटना दिसते त्या घटनेवरून आपलं निरीक्षण करून आपण ती माहिती गोळा करत असतो, त्यालाच म्हटल्या जाते प्राथमिक माहिती. त्यानंतर दुय्यम माहिती. तर दुय्यम माहिती म्हणजे कोणती, तर विद्यार्थी मित्रांनो, दुय्यम माहिती म्हणजे आधी उपलब्ध असलेली. आधी म्हणजे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, पुस्तकांमधून मिळालेली माहिती. ओके, बघा कोणती माहिती, पुस्तकांमधून मिळालेली, पुस्तकी अभ्यास करून आपण जे मिळवतो ती माहिती. त्यानंतर संशोधन लेखन, जे आधी संशोधन झाले त्यामधून मिळालेली माहिती. अहवाल लेखन जे झालेले आहे त्यामधून मिळालेली माहिती. आणि इंटरनेटमधून, तुम्ही इंटरनेटमधून माहिती मिळू शकता, आता सहज मिळते. एक विषय जर तुम्ही टाईप केला त्याविषयी सर्व इन्फॉर्मेशन मिळते, ही दुय्यम माहिती झाली. तर अशा पद्धतीने ही माहिती जी आहे ते ही माहितीचे प्रकार आहे. त्यानंतर माहिती संकलनाची साधने आहे. तर माहिती संकलनाच्या साधने म्हणजे प्रश्नावली, मी तुम्हाला सांगितलं प्रश्नावलीच्या माध्यमातून आपण माहिती संकलन करू शकतो, मुलाखतीच्या माध्यमातून माहिती संकलन करू शकतो, निरीक्षण करून माहिती संकलन करू शकतो, अनुसूचीमध्ये माहिती संकलन करू, चाचणी घेऊन
चाचणी घेऊन माहिती संकलन करू शकतो. रेटिंग स्केल आहे, त्यामधून माहिती संकलन करू. जसं एखादी ज्वलंत टॉपिक्स आहे, त्या टॉपिक्सवर लोकांची प्रतिक्रिया घ्यायची आहे, तर आपण रेटिंग स्केल देत असतो. किती रेटिंग मध्ये लोक त्याला म्हणजे मान्यता देते आणि नाही देत, हे आपण या गोष्टी रेटिंग स्केल मधून आपण दाखवू शकतो. त्यानंतर नमुना आहे, सॅम्पलिंग, संपूर्ण लोकसंख्येतून निवडलेला प्रतिनिधी गट. जशा नमुना सॅम्पलिंग बघा, एखादी निवडणूक होत असते, एखादी उमेदवार उभा केला तर त्याला 10 उमेदवारांमध्ये एक निवडला जातो. तर अशा प्रकारचा संपूर्ण लोकसंख्येतून निवडलेला एक प्रतिनिधी गट असतो. तर अशा प्रकारचा नमुना स्लॅम्पिंग सुद्धा या माहितीच्या संकलनाची साधनामध्ये येत असतो. त्यानंतर नमुना पद्धती आहे सॅम्पलिंग, संभाव्य नमुना पद्धती. यामध्ये सॅम्पलिंग रॅन्डम, स्ट्रॅटिफाईड आहे, सिस्टमॅटिक्स आहे, त्यानंतर क्लस्टर्स आहे. ओके. अपसंभाव्य नमुना पद्धतीमध्ये यामध्ये कन्व्हिनन्स आहे, पर्पोजिव्ह, कोटा, त्यानंतर स्नोबॉल्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, संभाव्य नमुना पद्धतीमध्ये प्रत्येक घटकाला निवडले जाण्याची संभाव्य म्हणजे समान संधी असते. तर असंभाव्य नमुना पद्धतीमध्ये निवड ही संशोधनाच्या निर्णयावर आधारित असते. संभाव्य नमुना पद्धती जी आहे ते प्रत्येक घटकावर निवडली जाण्याची समान संधी राहते, समान घटकांवर संधी राहते. पण असंभाव्य जे नमुना निवडीमध्ये पद्धती आहे त्या निवडीमध्ये संशोधन निर्णयावर आधारित असते. ओके. त्यानंतर संशोधनातील नैतिकता. संशोधनातील नैतिकता, संशोधन करत असताना आपली जी भूमिका आहे ती कशी असली पाहिजे. बघा, प्रामाणिक असली पाहिजे. कशी असली पाहिजे? प्रामाणिक असली पाहिजे. साहित्य चोर्य टाळणे हा घटक असला पाहिजे. त्यानंतर संशोधन करत असताना त्यामध्ये गोपनीयता असली पाहिजे. आपण जे संशोधन करता इकडची तिकडे माहिती गेली नाही पाहिजे. त्यानंतर संमती घेणे, त्या माहितीला संमती असली पाहिजे आणि खोटी माहिती न घेणे. बघा, खोटी माहितीवर आधारित तुमचं जे संशोधन आहे ते पुढे चालून धोकादायक ठरू शकते. त्यामुळे खोटी माहिती न देणे, प्रत्यक्ष माहिती भेटून त्याचं संशोधन केल्यानंतर खरी माहिती देणे हे खूप महत्वाचं आहे. खोटी माहिती देऊन तुमचं संशोधन हे निरर्थक ठरू शकते, त्यामुळे याच्यावर प्रभाव पडतो. साहित्य चोर्य. तर बघा, इतरांचे लिखाण स्वतःच्या नावावर वापरणे हे गलत आहे. इतरांचं जे तुम्ही लिखाण आहे ते स्वतःच्या नावावर वापरणे, काही काही विद्यार्थी असतात की करत असतात, असं करू नका. जे तुमचं संशोधन तुम्ही केलेलं आहे तेच सादर करा, कारण त्या सादर केलेल्या संशोधनाचा खूप महत्वाचा वाटा पुढे चालून तुम्हाला यश मिळू शकते. इतरांचं लिखाण हे स्वतःच्या नावाने करणं म्हणजे हे गलत आहे आणि अपराध सुद्धा आहे, ते लक्षात ठेवा. त्यानंतर संशोधनातील गंभीर गैरवर्तन. संशोधनामध्ये गैरवर्तन जे आहे ते टाळायचं आहे. ते हे तुम्ही औचित्य चोरीच्या ह्या 2 घटना आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. यानुसार बरोबर रिसर्च करायचा आहे. बघा, आता संशोधन अहवाल जो आहे तर कसा लिहायचा. संशोधन अहवाल कसा असतो, जे पीएचडी झालेले विद्यार्थी आहे की पीएचडी करणारे विद्यार्थी आहे, संशोधन अहवाल जो आहे तो कशा पद्धतीने लिहित असतात, करत असतात तयार. तर यामध्ये पहिल्या घटनेमध्ये जे आहे, पहिले सर्वप्रथम पाहिजे शीर्षक. त्या समस्येला शीर्षक दिले जाते. त्यानंतर शीर्षकानंतर मग प्रस्तावना असते. प्रस्तावनेनंतर मग त्या संदर्भात उद्दिष्ट असतात. उद्दिष्ट झाल्यानंतर मग काही पद्धती असतात, त्या पद्धती सुद्धा मांडल्या जाते. त्यानंतर पद्धती मांडल्यानंतर त्या जे संशोधनाचा विश्लेषण केल्या जाते. विश्लेषण केल्यानंतर त्या विश्लेषणावरून निष्कर्ष काढल्या जाते आणि त्या निष्कर्षाप्रती जे काही शेवटी संदर्भ असतात ते संदर्भ निर्माण करून संदर्भ लिहिल्या जाते. तर त्या पद्धतीनं बघा, संशोधन अहवाल संशोधन प्रक्रियेचा लेखी दस्तऐवज असतो. संशोधन अहवाल जो आहे संशोधन प्रक्रियेचा लेखी म्हणजे दस्तऐवज होतो. याच्या 4 कॉपीज असतात. संशोधनाच्या 4 कॉपीज पीएचडी विद्यार्थी करत असतात. त्यानंतर जे आहे एक त्यांच्याजवळ असतात, 2 या 3 विद्यापीठला जे आहेत सबमिट करत असतात आणि 1 कॉपी जी आहे संशोधनाची जी काही एक पुस्तिका आहे तर ते जे त्यांचं सेंट्रल असतात, जे कॉलेज असतात, तर त्या कॉलेजच्या डिपार्टमेंटकडे एक त्यांची पुस्तिका जे ते जमा असते. एक संशोधन जो आहे तर त्यांच्याजवळ असतो. तर अशा पद्धतीने जे आहे ते संशोधन करणारे विद्यार्थी संशोधन अहवाल तयार करत असतात. त्यानंतर संशोधनातील महत्वाच्या संज्ञा आहे काही तर बघा, पहिली आहे रिसर्च, दुसरी आहे हायपोथेसिस, तिसरी आहे व्हेरिएबल, चौथी सॅम्पल, 5वी आहे पॉप्युलेशन, 6वी आहे क्वेश्चनर्स, 7वी आहे इंटरव्ह्यू, त्यानंतर 8वी ऑब्झर्वेशन, 9 आहे डाटा, 10 रिलेबिलिटी, त्यानंतर 11 व्हॅलिडिटी, 12 आहे प्लेजरिझम. बघा, इथल्या एवढ्या प्रोसिजर मधून जे आहे तर संशोधन जात असते आणि या एवढ्या प्रोसिजर मधून गेल्यानंतर एक रिझल्ट तयार होतो. याचमधून या संज्ञा संशोधन प्रक्रियेची पायाभूत तत्वे समजून घेण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. यामधूनच संशोधन निर्माण करण्याला यश मिळत असते. रिसर्च,
हायपोथिसिस, व्हेरिएबल, सॅम्पल, पॉप्युलेशन, क्वेश्चनर्स, इंटरव्ह्यू, त्यानंतर ऑब्झर्वेशन, डाटा, रिलेबिलिटी, व्हॅलिडिटी आणि प्लेजरिझम, म्हणजे एवढ्या 12 प्रोसेसर मध्ये जाऊन संशोधन निर्माण होत असते. तर बघा, त्यानंतर MS सेट मध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न या टॉपिक्स वरती विद्यार्थी मित्रांनो तो कशा पद्धतीने प्रश्न विचारतात. तर यामध्ये तुम्हाला विचारू शकतात संशोधनाचे प्रकार किती, तुम्हाला प्रकार सांगितले तर ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. कोणते कोणते प्रकारचा प्रकार विचार. त्यानंतर संशोधनाचे गृहीतक सांगितले, त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारू शकता. प्रश्न ते संशोधनाचे चल विचारतात, सॅम्पलिंग विचारतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर संशोधना संदर्भात प्राथमिक माहिती कोणती आहे सांगितलंय मी तुम्हाला. दुय्यम माहितीचे प्रकार सांगितले, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर रिलेबिलिटी विषयी माहिती आहे, व्हॅलिडिटी विषय आहे, प्लेजरिझम मध्ये आहे, ऍक्शन रिसर्च मध्ये आहे, या संदर्भातली माहिती विचारतात. त्यानंतर तुम्हाला रिसर्च डिझाईन काय काय आहे त्या विचारतात, रिसर्च एथिक्स संदर्भात विचारतात. तर वरील जे मुद्दे आहेत ते MS सेट परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे असून त्यांचा अभ्यास केल्यास तुम्हाला यश मिळू शकते. यावरती रिसर्च ऍप्टिट्यूड वरती तुम्हाला 5 ते 6 प्रश्न सेट परीक्षा, असिस्ट प्रोफेसर, सहाय्यक प्राध्यापक परीक्षेमध्ये या संदर्भातले प्रश्न विचारण्यात येतात. बघा, शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला मी सांगत आहे, लक्षात ठेवण्यासाठी शॉर्ट ट्रिक्स आहे. संशोधन प्रक्रिया रिसर्च प्रोसिजर मध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे जे तुम्हाला लक्षात राहू शकेल. यामध्ये बघा, हा जो आहे हा चार्ट जो आहे तो तुम्हाला लक्षात ठेवा. जसं स, सा, उ, ग, र, न, मा, वि, नि, अ. त्याच्यावरून काय लक्षात ठेवायचं बघा. स म्हणजे समस्या, रिसर्च प्रॉब्लेम. त्यानंतर स म्हणजे समस्या, रिसर्च प्रॉब्लेम. त्यानंतर सा, साहित्य समीक्षा, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. त्यानंतर उद्दिष्टे, ऑब्जेक्टिव्ह. त्यानंतर गृहीतक, हायपोथिसिस. ओके. त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे र वरून संशोधन, रिसर्च, र वरून रिसर्च, तर रिसर्च डिझाईन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 6व्या नंबरला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, 6व्या नंबरला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नमुना. काय याच्यामध्ये नमुना म्हणजे सॅम्पलिंग. त्यानंतर मला लक्षात ठेवा माहिती संकलन, डाटा कलेक्शन. वीला लक्षात ठेवायचं विश्लेषण, डाटा अनालिसिस. नि मधून निष्कर्ष, कन्क्लुजन. त्यानंतर तुम्हाला अवरून लक्षात ठेवायचं अहवाल लेखन म्हणजे रिसर्च रिपोर्ट. त्यानंतर अशा पद्धतीनं जे आहे तर तुम्हाला हा डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवा, ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे. स, सा, उ, ग, र, न, मा, वि, नि, अ. म्हणजे ही क्रमवारी लक्षात ठेवल्यास संशोधन प्रक्रियेचे जे सर्व टप्पे आहे तुम्हाला सहज आठवू शकणार. तर अशा पद्धतीने हे टप्पे जे आहेत मी तुम्हाला अशा पद्धतीनं शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर त्यामुळे या MS सेट परीक्षेमध्ये तुम्हाला या 15 मुद्द्यांवरती 15 टॉपिक्स वरती जे आहे ते मी तुम्हाला जे सांगितले आहे 15 पेज मधून, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की रिसर्च म्हणजे काय, रिसर्च प्रोसिजर कशी असते, आणि रिसर्च ऍप्टिट्यूड मध्ये याचा किती महत्वाचा याची व्याख्या आहे. संशोधन म्हणजे काय, संशोधनाची प्रक्रिया कशी आहे, संशोधनाची वैशिष्ट्य कशी आहे. तर या पद्धतीनं तुम्हाला लक्षात आलं तुमच्या. म्हणजे संशोधन हे नवीन ज्ञानाचा शोध घेणे, आधीच्या ज्ञानाची पडताळणी करणे किंवा एखाद्या समस्येची वैज्ञानिक पद्धतीने उत्तर शोधण्याची प्रक्रिया म्हणजे रिसर्च. तर बघा, एमफिल ची डिग्री कॅन्सल केली आहे UGCने. एमफिल होता आधी, ते एमफिलच्या विद्यार्थ्यांना PhD ची पहिली समजून जात होती. त्यानंतर जे PhD चे करणारे विद्यार्थी आहे तर त्यांच्यासाठी जे आहे रिसर्चचा हा जो टॉपिक खूप सोपा असतो त्यांच्यासाठी, कारण त्यांना सर्व माहिती असते. त्या प्रोसिजर मधून गेल्याशिवाय त्यांचं रिसर्च जे आहे ते हे रिसर्चच्या अंतिम टप्प्यामध्ये येऊ शकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे सेट संदर्भातले जे काही टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्स वरती आपण असेच लेक्चर आणि त्या संदर्भातली काही क्वेश्चन प्रश्निका पत्रिका आहे, 50-50 क्वेश्चनचे मार्क्स आहे. आणि आपल्या जो माझा सब्जेक्ट आहे इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, त्यावरती सुद्धा प्रश्न पत्रिका परीक्षेला येणार आहे मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे. जर तुम्ही काही विद्यार्थी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा. कारण असे व्हिडिओ जे आहे तुम्हाला आवडल्यास तर, आणि काही जर एखादी गोष्ट चुकामध्ये इकडे तिकडे जर झालं तर तुमच्या जर निदर्शनास आली तुम्ही कमेंटद्वारे मला कळवा. मी त्यामध्ये थोडाफार बदल करून आपण त्याला नवीन चांगल्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न करेन. चला, पुढच्या व्हिडिओमध्ये अजून भेटूया. आज इथंच थांबा. ओके, धन्यवाद मित्रांनो.